सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडलं जाईल. 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा होईल. आज आता पक्ष निरीक्षक आलेले आहेत. नेता निवडीची औपचारिकता आहे. आमचं सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रजीच्या पाठीमागं आहे. त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा शपथविधीचा संपन्न होणार. पक्ष निरीक्षक आलेले आहेत. ते निर्णय करत तुम्हाला आमची मिटिंग झाली की निर्णय कळवतो. मला विश्वास आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की देवेंद्र फडणवीसजीच मुख्यमंत्री बनेल आणि ते शपथ घेतील. आणि जनमानस जेव्हा ठरवते की एखादा चेहरा महाराष्ट्र भविष्यासाठी मजबूत पाहिजे, तो चेहरा देवेंद्र फडणवीस आहे. नेत्यांनी आपण बघितलं, भाजपाच्या सर्व नेत्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. रवी राणा हे काय म्हणाले आपण बघितलं. काळ्या दगडावरची पांढरी रेष, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. भाजपा विधिमंडळ गटनेतेपदाची बैठक आपण पाहतोय. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपा निरीक्षक एका बाजूला उपस्थित आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपा विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. गटनेतेपदाबाबत आता कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. प्रस्ताव नक्की कोण मांडणार याबाबत या बैठकीमध्ये चर्चा आहे. यासोबतच प्रस्तावाला अनुमोदन कोण देणार यावरही चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा झाल्यानंतर भाजपाच्या कोर कमिटीमधले सदस्य जे सध्या बैठकीत आहेत ते बाहेर येतील आणि त्यानंतर आमदारांशी चर्चा करतील. गटनेतेपदासंदर्भात कोर कमिटीची जी बैठक सुरू आहे त्यामध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. प्रस्ताव नक्की कोण मांडणार गटनेतेपदासाठी आणि त्याला अनुमोदन कोण देणार या संदर्भातले चर्चा सध्या कोर कमिटीची सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक्षा आहे ती सर्व आमदारांना हे सर्व कोर कमिटीतले चेहरे बाहेर येऊन घोषणा करण्याची. विधिमंडळ गटनेतेपदासाठीची बैठक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भाजपाच्या कोर कमिटीची बैठक. आपण एकूणच जर पाहिलं तर भाजपाच्या गोटामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. 2.5 वर्षांपूर्वी भाजपाला जरा बॅकफूटवर जावं लागलं होतं. भाजपाचे सर्वाधिक आमदार असताना, 105 आमदार असताना सुद्धा भाजपाला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं होतं आणि त्यामुळे भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये काहीशी नाराजी होती. कार्यकर्ते, ग्राउंड लेवलवर काम करणारे जे कार्यकर्ते होते ते सुद्धा अत्यंत नाराज होते. त्यानंतर लोकसभा आली, लोकसभेमध्ये मोठा फटका भाजपाला बसला. मात्र या सर्व गोष्टींवर मात करत भाजपानं आता मोठं यश मिळवलेलं आहे. महायुतीनं मोठं यश मिळवलेलं आहे. भाजपाने स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करत मोठ्या सीट्स राज्यामध्ये निवडून आणलेल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार हे निश्चित आहे. भाजपाकडनं नक्की कोणाचा चेहरा देण्यात येईल अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय. दरम्यान भाजपा नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण ते सुद्धा बघतोय. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज गटनेते म्हणून निवडवेल आणि नक्कीच ते या राज्याचं नेतृत्व करतील आणि मुख्यमंत्री होऊन नेतृत्व करतील. माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे की मी आज विधानसभेचा सदस्य झालो, पण त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आली, याचा आनंद त्याच्यापेक्षा जास्त आहे. निवड आहे ही तर फायनलच आहे. देवेंद्रजी आमचे नेते म्हणून निवडले जाणार. काय नाही, एकच नाही, सगळ्यांचीच चॉईस आहे. एकच नाही, सगळ्यांचीच चॉईस आहे. तर आपण भाजपा मुख्यमंत्री निवड नक्की कशी होते ते बघतोय. गटनेत्यासाठी भाजपामधले सर्व नेते एकत्र आले. चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार किंवा बावनकुळे आता प्रस्ताव ठेवणार आहेत. भाजपा मुख्यमंत्री कसा निवडणार याची आपण एक प्रोसेस बघतोय. गटनेत्याच्या नावावर बहुमताने शिक्कामोर्तब होईल. जिथे शिक्कामोर्तब होणार आहे ते दृश्य आपण बाजूला पाहतोय. केंद्रीय निरीक्षक गट नेत्यांचं नाव जाहीर करतील. केंद्रावरून 2 निरीक्षक भाजपाने पाठवलेले आहेत. गटनेता निवडीनंतर सत्ता स्थापनेच्या पुढील हालचाली घडतील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी आज राज्याच्या राजकारणात घडणार आहेत. भाजपाकडनं, महायुतीकडनं आज सत्ता स्थापनेचा दावा होणार आहे. साधारण 3:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. काही वेळापूर्वीच सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली. 3:30 वाजता राज्यपालांकडे जाऊन महायुतीचे सर्व नेते सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्या